पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानात परेड आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथं उपस्थिती लावून हा कार्यक्रम पार पाडला। राष्ट्रसेवेसाठी बलिदान दिलेल्या पोलिसांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। ठाण्यातील निर्मलादेवी चिंतामण दिघे उद्यानात राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, तसंच शहीद जवानांचे नातेवाईक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदेंनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली। मुंबईतील बोरीवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारेंनी थेट आगामी मुंबईचा महापौर भाजपचा आणि इथलाच असेल असं वक्तव्य केलं। महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल अशी राजकीय फटकेबाजी कोठारेंनी केलेली आहे। तर महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना, असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तुमचे सिनेमे फक्त भाजप पाहत आहे, फक्त भाजप पाहत नाही असं बोलाल तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल। कोठारेंच्या वक्तव्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया दिली। मतचोरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। मतचोरी, घोटाळा, पैशातून महायुतीचा विजय झाल्याचं राऊतांनी म्हटलंय। बोगस मतदाराबाबत सत्ताधारी आमदारच सांगतात असंही राऊतांनी सांगितलं। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीची ताकद आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। बारामतीतील बारामती हायड्रोलिक कंपनीचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। राजकारणात तुम्ही एकमेकांवर कितीही टीका केली तरी संकट काळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला धावून जातो असं संजय राऊतांनी म्हटलंय। पवारांच्या वक्तव्यानंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। ऐन दिवाळीत नेत्यांमध्ये राजकीय फटाके वाजू लागलेत। मतदान यादीतील घोळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले। याच पार्श्वभूमीवर आमच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिला। विरोधी पक्षाकडून भाजपसह मित्रपक्षांनी मतचोरी करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणुका जिंकल्याचा आरोप केला जातो। यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी परखड भाषेत प्रत्युत्तर दिलं। महाविकास आघाडीच्या सर्व खासदार आमदारांनी राजीनामे देऊन बॅलेट पेपरची मागणी करावी असं सामंत म्हणाले। आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत मनसेनेही ठाणे महापालिका निवडणुकीत ते असणार असल्याचे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचार यांनी दिले। निवडणुकीत आम्ही सर्व एकत्र दिसणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाणे महापालिका लुटून खाल्ल्याचा आरोपही त्यांनी केला। बोगस मतदान होणार नाही, आम्ही मतदार याद्यांवर काम करणार असल्याचं मनसे नेते अविनाश जाधवांनी म्हटलंय। तसंच शिंदेंच्या बदलापूर शहर अध्यक्षांनी 17,000 बोगस मतदार घुसवल्याचा आरोप केल्यानं आम्ही बोलतो ते खरं असल्याचं जाधव म्हणाले। निवडणुकीआधी ठाण्यात महाविकास आघाडी नेत्यांचे सूर जुळल्याचं पाहायला मिळालं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता ठाण्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे बाजारपेठेत तोरण लागणार। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील खडवली ग्रामपंचायत हद्दीत मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। बूथ क्रमांक 8, 9 आणि 10 मध्ये बोगस मतदारांची नावं दाखल केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सीमेवरील भारतीय जवानांसाठी दीपावली फराळ पाठवण्यात आला। आधार सोशल ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फराळाच्या ट्रकला झेंडा दाखवून ट्रक रवाना केला। मुंबई पालिका प्रशासनानं यंदा बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना दिवाळीनिमित्त 5,000 भाऊबीज भेट देण्याची घोषणा केली। मात्र भाऊबीज एका दिवसावर येऊन ठेपली तरीही बालवाडी सेविकांना भाऊबीज भेट आणि वेतन मिळालं नाही, त्यामुळे बालवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झालाय। कुपर, केईमसह इतर रुग्णालयांमध्ये तुटवडा झाल्याचं दिसून येतं। औषधांचा तुटवडा असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत। खासगी मेडिकलमधून औषधं विकत घेण्याची वेळ आली। मुंबईच्या हवेत गेल्या काही दिवसात झालेला बदलाचा आरोग्यावर परिणाम होतोय। धुकं, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, दुपारी वाढतं तापमान आणि रात्रीची दमट हवा या सगळ्यांचा परिणाम आता नागरिकांच्या फुफ्फुसांवर होऊन श्वसन विकार होण्याची शक्यता आहे। बदललेल्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आणि दम लागणं ही लक्षणं दिसू लागली आहेत। त्याला काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शहरातील तापमानात गुरुवारपासून 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला।
देशातील वीज कंपन्या सध्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यात अडकल्यात, तर केंद्र सरकारनं त्यांच्यासाठी खासगीकरणाचे दरवाजे उघडे केले. प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यात सरकारनं याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे. अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण न मिळाल्यानं अनेक प्रवासी अनारक्षित तिकिटांवर प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं यंदा नवा प्रयोग हाती घेतलाय. बस कंडक्टरप्रमाणेच रेल्वे तिकीट नोंदणी कार्यालयातील कर्मचारी आता प्रवाशांच्या जवळ जाऊन तिकीट देणार आहेत. या उपक्रमांतर्गत बुकिंग कर्मचारी प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी जाऊन मशीनच्या माध्यमातून तिकीट देतील. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 4 दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला. कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नवी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनालाच वरुण राजाचं आगमन झालंय. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण डोंबिवली परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे. दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत झाले. ऐन दिवाळीत वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं प्रवासी हैराण झाले. जादा पैसे मोजूनही दर्जाहीन सेवा मिळत असल्यानं प्रवासी संताप व्यक्त करतात. मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवीन एसी लोकल लवकरच दाखल होणार असून या लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. तर नवीन एसी रेक या आठवड्याच्या अखेरीस ICF चेन्नईत मुंबईसाठी रवाना होईल. त्याची टेस्टिंग करून काही आठवड्यांमध्ये तो वापरात काढला जाऊ शकतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला महाराष्ट्र राज्य सागर किनारा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. सध्याच्या 1160 हेक्टर क्षेत्रावर विमानतळाचा हा विस्तार करण्यात येणार असला तरी तो 4 नव्हे तर 5 टप्प्यांमध्ये करण्यात येणार. राज्यातील 36 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1100 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार ही नियुक्ती केली जाणार आहे. या पदभरतीमुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या असलेली शिक्षकांची कमतरता भरून निघण्यास मदत होणार. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 49% महिलांवर उपचार झालेत आणि या योजनेतील महिलांचा वाढता सहभाग या योजनेचं यश दाखवून देत असल्याचं अहवालात नमूद केलं. या अहवालानुसार 14% महिलांनी हिमोडायलिसिस उपचार घेतले. जेईई मेन परीक्षा जानेवारी आणि एप्रिल 2026 मध्ये 2 टप्प्यात होणार आहे. पहिली परीक्षा 21 ते 30 जानेवारी दरम्यान आणि दुसरी परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान पार पडणार. CBSE बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. 17 फेब्रुवारीपासून 10वी-12वीची परीक्षा सुरू होणार आहेत. 10वीची परीक्षा 9 मार्च आणि 12वीची परीक्षा 9 एप्रिल 2025ला संपणार आहे. मुंबईतील राणीबागेचा विस्तार रखडलाय. 6 एकर जमिनीवर विस्तार करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. 4 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. मात्र उर्वरित 2 एकर भूखंड खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. त्या मोबदल्यात त्यानं 600 कोटींची मागणी केली. मध्य रेल्वेनं कर्जत यार्डचं आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली. 4थ्या मार्गिकेमुळे प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक वेगळी झाली. हा प्रकल्प कर्जत यार्डमधील जुनी आणि कार्यरत इलेक्ट्रिक सिग्नलिंग प्रणाली पूर्णपणे बदलून एक अत्याधुनिक डिजिटल प्रणालीनं सुसज्ज करणार आहे. मुंबई महापालिकेनं प्रदूषणावरील उपाययोजनांसाठी एक कृती आराखडा तयार केला. हा कृती आराखडा येत्या महिन्याभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. हिवाळा आल्यावर त्यापाठोपाठ वायू प्रदूषण येतं. त्यामुळे महापालिकेकडून कृती आराखडा प्रसिद्ध केला जातो. रेल्वे रुळांवर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर मध्य रेल्वे कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे. कुर्ला LTT परिसरात 10 कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी उभारण्यात येईल. 56 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून साचलेलं पाणी समुद्रात सोडलं जाईल. त्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल थांबणार नाही. अमरावतीच्या नया अकोलामध्ये शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरा केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांनी 1 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू केले. पावसामुळे सोयाबीनचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चांदीची खरेदी केली जाते. 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव 1,32,000 आहे. तर चांदीचा आजचा भाव 1,93,000 प्रति किलो आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले. महापालिकेने कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस द्यावा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
भिवंडी शहरातील रस्ते खराब झाले ते दुरुस्त करावेत या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करत काळी दिवाळी साजरी केली। सांडपाणी व्यवस्था बिकट झाली, वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही असा आरोप आंदोलकांनी केलेला। कोरेगाव पश्चिम येथील पालिकेच्या दक्षिण सहाय्यक आयुक्त कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आले। तर प्रभाग क्रमांक 52 इथं पाणी टंचाईच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडावा अशी मागणी पदाधिकारी आणि स्थानिकांनी केली। विरार पूर्वमध्ये जीवदानी रोडवरील भोईरपाडा परिसरात रस्त्यावर अचानक साप आला, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली। त्यानंतर सर्पमित्रांना बोलावून सापाला यशस्वी रेस्क्यू करण्यात आलं, नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं। मुंबईत पोलीस असल्याची बतावणी करून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लुटण्यात आले। एका निवृत्त व्यक्तीची 68 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 2 तरुणांना अटक केली। घोडबंदर येथील माशाचा पाळा परिसरात 2 गटांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। एका रिक्षाचालक तरुणानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात वाद भडकला। आरोपी युवक मुलीला मेसेज पाठवत असल्याची माहिती समोर येते। संतप्त जवानं 20 ते 25 रिक्षांची तोडफोड केली। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची दलालांकडून विक्री करून विवाह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास पोलीस योग्य प्रकारे करत नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला। संतप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विवेक पंडित याच्या नेतृत्वाखाली वाडा पोलीस स्टेशनला घेराव घातला। ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हिरानंदानी इस्टेट रोडवर इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये सोमवारी रात्री अचानक आग लागली होती। या 3ऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये आई आणि मुलीचा समावेश होता।